नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 16 ऑगस्ट 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता जो मान्सूनचा जो वेग आहे मित्रांनो, मान्सूनची जी वारे आहे ती आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या प्रदेशाकडे वळताना दिसत आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून। या ठिकाणी पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपण बघू शकत असाल रडारवरती की वसई विरार आहे, त्यानंतर मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, उल्हासनगर, पनवेल, त्यानंतर अलिबाग, त्यानंतर नागोठाणे, मुरुंद, त्यानंतर माणगाव, महाड, दापोली, चिपळूण, दाभोळ, त्यानंतर मखलाज, रत्नागिरी, मेरवी, लांजा, राजापूर, त्यानंतर देवगड, कंकावली, मालवण, सावंतवाडी या संपूर्ण पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, निपाणी आहे, सांगली आहे, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, दौंड, इंदापूर, बारामती, पुणे, त्यानंतर जुन्नर आहे, अकोले आहे, त्यानंतर घोटी, नाशिक, पेठ, जव्हार, त्यानंतर अव्वा, त्यानंतर इकडे नंदुरबार आहे, साक्री आहे, मालेगाव आहे, त्यानंतर धुळे आहे, शिरपूर आहे। या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मित्रांनो आपण वळूया मित्रांनो, या ठिकाणी पुणे आहे, दौंड आहे, त्यानंतर इकडं बारामती आहे, सातारा आहे, त्यानंतर अकलूज आहे, त्यानंतर इकडं बारामती आहे, पंढरपूर आहे, सांगोली आहे, सोलापूर आहे, धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, अक्कलकोट, वैजापूर, त्यानंतर इकडं बसव कल्याण, लातूर, बिदर, धाराशिव, कैज, बार्शी, जामखेड, बीड, त्यानंतर इकडं पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये फारसं हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। पण या भागामध्ये संपूर्ण ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडे चाळीसगाव आहे, त्यानंतर जळगाव आहे, शेवगाव आहे, चोपडा आहे, शिरपूर आहे, त्यानंतर इकडं बोदवड आहे, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, रावेर, त्यानंतर इकडं चिखली आहे, खामगाव आहे, त्यानंतर मेहकर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, परतूर आहे, माजलगाव आहे, त्यानंतर परळी वैजनाथ, अहमदपूर, परभणी, जिंतूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं लातूर आहे, शिरूर, अनंतपाल आहे, अंबेजोगाई आहे, परळी वैजनाथ, गंगाखेड, कंधार, अहमदपूर, उदगीर, त्यानंतर औराद आहे, मुखेड आहे, नायगाव आहे, देगलूर आहे, कंधार आहे, नांदेड आहे, अर्धापूर आहे, बसमत आहे, पूर्णा आहे, औंढा नागनाथ आहे, हिंगोली आहे, शेनगाव आहे, रिसोड आहे, जिंतूर आहे, लोणार, मेहकर, जानेफळ, चिखली, त्यानंतर बुलढाणा, मोताळा, तोरनाळे, जामनेर, मलकापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, भोकरदन आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राज्य आहे, पाचोरा आहे, शेवगाव आहे, जामनेर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, फुलंब्री आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, अंबड आहे, परतूर आहे, मंठा आहे, शिलू आहे। या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण यवतमाळ जिल्ह्याकडे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर घाटंजी, पांढरकवडा, कोल्हापूर, त्यानंतर इकडं किनवट आहे, आदिलाबाद आहे, हिमायतनगर, उमरखेड, पुसद या संपूर्ण भाग जो आहे मित्रांनो हा कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर, मानोरा, त्यानंतर मालेगाव, वाशिम, पातूर, अकोला, त्यानंतर तेलारा आहे, जळगाव, जामोद आहे, अकोट आहे, नांदूर आहे, बाळापूर आहे, त्यानंतर दर्यापूर, मूर्तिजापूर, त्यानंतर इकडे चिखलदरा आहे, अचलपूर आहे, अमरावती आहे, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, त्यानंतर चांदूर, पुलगाव, कारंजा, वरुड या भागामध्ये सुद्धा आपल्याला हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी जो अमरावतीचा पूर्व भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे।
त्यानंतर इकडं पांडुर्णा आहे, नरखेड आहे, काटोल आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, लखमापूर आहे, रामटेक आहे, मौंडा आहे, उमरेड आहे, भंडारा आहे, तुमसर, तिरोरा, त्यानंतर वाराशिवनी, चाकोली, गोंदिया, त्यानंतर आमगाव आहे, देवरी आहे, अर्जुनी मोरगाव आहे, ब्रह्मपुरी आहे, आरमोरी आहे, त्यानंतर इकडं डोंगरगड आहे, राजनंदनगाव आहे. या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे धानोरा आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर राजोली आहे, चमरोशी आहे, मूल आहे, पोपूर्णा, चंद्रपूर, कोळासा, भद्रावती, हिंगणघाट, त्यानंतर वर्धा या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं हा जो संपूर्ण प्रदेश आहे मित्रांनो, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज म्हणजेच की गडचिरोली झाला, चंद्रपूर झाला, त्यानंतर नागपूर झालं, या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तसंच पश्चिम विदर्भामध्ये हवामान फारसं कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 16 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला